समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक नलगी माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त झणी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. आणि कनलगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय भगवंताकडे अंतःकरण वृत्ती परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहण्याविषयी मागणी करतायत. अर्थात संतांना खरं तर काही मागण्याची आवश्यकता नसते किंवा संतांचं मन हे अस्थिर असतं असं नाही, तर त्यांचं मन हे सतत परमात्म चिंतनच करणारं असतं आणि त्यांना काही मागण्याची आवश्यकता सुद्धा नसते. कारण काम नाही झालो पाही रिकामा, अशी निष्कामता रूपी अवस्था त्यांना प्राप्त झालेली असते. परंतु तरी सुद्धा संत महात्मे हे भगवंताकडे काहीतरी मागताना दिसतात. याचा अर्थ असा होतो की संत हे देवाकडे मागून सुद्धा जगाला काहीतरी देतात, कारण संत देण्यासाठीच आलेले असतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत महात्मे हे उपकारासाठीच आलेले असतात, म्हणजे काहीतरी देण्यासाठी आलेत. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावीन सर्व वस्तू. संतांनी हे जे परमार्थाचं दुकान मांडलेलं आहे, याच्यामध्ये संत फक्त देण्यासाठीच आलेले आहेत असा अर्थ सिद्ध होतो. पण तरी सुद्धा संत मागताना दिसतात. याचा अर्थ असा होतो की संत मागूनही काहीतरी देतातच. त्यांचं मागणं सुद्धा देण्यामध्ये जमा होतं. जसं तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे की भोगी घडे त्याग, त्यागे अंगा येते भोग. भोगामध्ये सुद्धा त्याग घडतो संत महात्म्यांच्या. आणि तुमच्या आमच्या सामान्य अज्ञानी जीवांच्या जीवनामध्ये घडणारा त्याग सुद्धा खऱ्या अर्थाने भोगातच जमा होणार आहे. तसं संत महात्म्यांचं जे मागणं आहे ते सुद्धा देण्यातच जमा होतं. आणि आपलं जे खऱ्या अर्थाने देणं आहे हे घेण्यात जमा होतं. म्हणजे आपण जे देतो जगामध्ये, काही दान धर्म करतो, हे पुण्य घेण्यासाठी, त्यातून मान मान्यता सन्मान काहीतरी मिळवण्यासाठी आपण देत असतो. याचा अर्थ असा आहे की आपलं जे देणं आहे हे घेण्यात जमा होतं आणि संतांचं जे खऱ्या अर्थाने घेणं आहे ते देण्यातच जमा होतं. कारण काय घ्यावं, कसं घ्यावं, देवाला काय मागावं, याचं प्रशिक्षण तुकाराम महाराजांनी संतांनी आपल्याला मागणीपर अभंगाच्या प्रकरणातून दिलेलं आहे. संतांचं मागणीपर प्रकरण आपण पाहिलं तर कोणाकडे मागावं हे संतांनी जगाला सांगितलंय. याचं ज्ञान जगाला दिलंय. काय मागावं याचं ज्ञान जगाला दिलंय. म्हणजे देण्यासाठी संत आलेत असा अर्थ निश्चित होतो. मागणे ते तुझ मागो, जीवभाव तुझ सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. कोणाला मागायचं? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. त्या भगवंतालाच मागितलं पाहिजे. हे ज्ञान संत महात्मे मागणीपर प्रकरणातून तुम्हा आम्हाला देतात. कसं मागावं? तर त्या भगवंताची सेवा करून मागावं. त्या भगवंताचं वर्णन करावं. सेवेने त्या परमात्म्याला ऋणी करावं. भक्त ऋणी देव बोलती पुराणे. आणि त्या देवाने मग काहीतरी माग म्हणून आपल्या पाठीमागे लागावं. म्हणसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. म्हणजे देवाला आपल्या सेवेने ऋणी करावं, देवाने आपल्या पाठीमागं लागावं की काहीतरी माग बाबा. आणि मग आपण देवाला मागितलं पाहिजे. हे कसं मागावं याचं उत्तर आहे. आणि मग काय मागावं तर याचंही प्रशिक्षण संत महात्मे या मागणीपर प्रकरणातून तुम्हा आम्हाला देतात.
काय मागितलं पाहिजे? असं मागितलं पाहिजे, माझे चित्त तुझे पायी राहू ऐशे करी काही, असं मागितलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं प्रशिक्षण, हे सगळं ज्ञान देण्याकरिताच संतांचं मागणं आहे असा अर्थ निश्चित होतो. तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये देवाकडे, देवाच्याच स्वरूपाच्या ठिकाणी चित्त किंवा चित्ताची वृत्ती राहो अशा प्रकारची मागणी करतात. काय आहे की जगामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर हेच आहे. या मागणीमध्ये सगळ्या मागण्या अंतर्भूत होतात. म्हणून मागताना असं मागितलं पाहिजे की पुन्हा मागायचं काही शिल्लकच राहू नये. अशा प्रकारची मागणी तुकोबाराय या अभंगात करतायत की देवा माझं मन किंवा माझ्या मनाची वृत्ती ही तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी राहू दे. परमार्थ जर कशाचा असेल तर तो मनाचा आहे किंवा चित्ताचा आहे असं आपण नेहमी चिंतन करतो. का? कारण या मनाच्याच द्वारा आपल्याला बद्धताही प्राप्त होते आणि मुक्तताही सिद्ध होते. मनएव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, बंधाय विषयासक्तम मुक्त्यै निर्विषयम स्मृतम. मनच खऱ्या अर्थाने या मनुष्यांच्या म्हणजे जीवांच्या बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे. विषयासक्त असणारं मन हे बंधाला कारणीभूत आहे आणि निर्विषय असणारं, निष्काम असणारं, शुद्ध असणारं मन हे त्याच्या मुक्तीला, मोक्षाला कारण ठरणारं आहे. आणि म्हणून मनाच्याच द्वारा आपण आपलं कल्याणही करून घेऊ शकतो. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. आणि म्हणून आपलं मन शुद्ध असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपला मार्ग जर, मुक्तीचा मार्ग जर प्रशस्त करायचा असेल तर आपलं मन शुद्ध होणं, पवित्र होणं, स्थिर होणं अत्यंत महत्वाचं आहे. परंतु गोष्ट अशी आहे की हे मन अत्यंत चंचल अशा प्रकारचं आहे. या मनाचा स्वभाव हा चंचल आहे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुनाने सुद्धा हाच प्रश्न भगवंताकडे केलेला आहे की देवा माझं मन हे अत्यंत चंचल आहे, अस्थिर आहे, बलवान आहे, दृढ आहे आणि वायूप्रमाणे त्याचा निग्रह करणं अत्यंत दुष्कर आहे. जसं वायूला आपण हातात धरणं अशक्य आहे त्याप्रमाणे या मनाचा निग्रह करणं अत्यंत कठीण आहे. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ असं हे मन आहे. आणि म्हणून या मनाला ताब्यात ठेवणं, मनाचा निग्रह करणं हे आपल्या हातात नाही. हे आपल्या हातातून बाहेर जातं. आपण त्याचा निग्रह जेव्हा करू शकत नाही तेव्हा आपण भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे. आपण प्रयत्न करून, आपली साधना करूनही जेव्हा मन स्थिर होत नाही, परमात्मा स्वरूपात स्थिर होत नाही, नामस्मरणामध्ये ते स्थिर होत नाही, तेव्हा आपण भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे आणि भगवंताकडे मागणी केली पाहिजे. म्हणून काय मागावं तर असं मागावं. तुकोबाराय सांगतायत, तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे हरी, माझी वृत्ती तेथे राहो. हरी या शब्दातून तुकोबाराय भगवंताला सूचित करून देतायत की देवा तुझं नावच हरी असं आहे. हरी म्हणजे या माईक अशा संसारातून चित्त काढून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ते लावणं, हे कार्य करणं परमात्म्याचं आहे. म्हणून भगवंताला हरी असा शब्द आहे. हरती इति हरिही, भक्तांचं चित्त जो हरण करतो, संसारातून त्याला काढून घेतो, हिरावून घेतो आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जो लावतो त्याला हरी म्हणतात. म्हणून देवा तूच आमच्या चित्ताचं आकर्षण करून घे. हरीने माझे हरिले चित्त, हे जसं गोपिकांच्या जीवनात घडलं तसं आमच्याही जीवनात घडू दे. म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो. हरी असा शब्द या ठिकाणी देवासाठी वापरलेला आहे.
देवाच्या कार्याची, देवाच्या नामाच्या अर्थाची जाणीव भगवंताला तुकोबराय करून देत आहेत की देवा तू हे करू शकतो, कारण तू सर्वांच्या अंतःकरणात राहतोस. यो विज्ञाने तिष्ठन विज्ञानम अंतरो यमयती. बृहदारण्यकामध्ये श्रुती माता सांगते की जो अंतःकरणामध्ये राहतो आणि या अंतःकरणाचं नियमन करतो, किंवा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामो विषयावरी. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. श्रुतीमाता सांगते अंगुष्ट मात्र हा पुरुष हा, याचा अर्थ परमात्मा हृदयामध्ये राहतो, सर्वांच्या अंतःकरणामध्ये तो राहणार आहे, हृदय निवासी आहे. आणि म्हणून परमात्म्याला प्रार्थना करतात की अंतःकरणामध्ये तो राहून त्या अंतःकरणाचं नियमन बाबा तूच कर. तुझ्या चरणाला प्रार्थना आहे, आमची विनंती आहे की आमच्या अंतःकरणाची वृत्ती ही सतत तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी राहू दे, विषयापासून ती वृत्ती तू काढ. अशा प्रकारची मागणी तुकोबराय करताय. तेथे माझी हरिवृत्ती राहू, तिथंच माझी वृत्ती राहू दे. अर्थात संसारामध्ये माझी वृत्ती राहू देऊ नको, संसारातल्या कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी माझी वृत्ती जाऊ देऊ नको. आमच्या अंतःकरणाच्या वृत्तीचा विषय फक्त आणि फक्त परमात्माच झाला पाहिजे, तो झाला पाहिजे. विष्णू पुराणामध्ये असं चिंतन केलंय भक्त प्रल्हादजींना. जेव्हा परमात्मा नृसिंह म्हणतात की काहीतरी माग, तेव्हा श्रीमद भागवतात तर असं म्हटलंय की भक्त प्रल्हादजी म्हणतात, जर भक्ताने देवाकडे काही मागितलं तर नस वृत्त्या हा सवय वनिक. मागणारा हा भक्त नसतोच, मागणारा हा व्यापारी होतो. म्हणून देवा मी काही मागणार नाही. पण विष्णू पुराणामध्ये असं वर्णन आहे की भक्त प्रल्हादजींनी भगवंताच्या आग्रहावरून भगवंताकडे मागणी केली. या प्रीती रविवेकानाम विशेषवनुपायिनी त्वाम अनुस्मरतः सामे हृदयान मापसर्पतो. ज्याप्रमाणे अज्ञानी विषयासक्त लोकांची आसक्ती विषयाच्याच ठिकाणी असते, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशा परी, त्याप्रमाणे देवा आमच्या अंतःकरणाची आसक्ती ही तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी राहू दे. तशा प्रकारची प्रीती, तशा प्रकारचं प्रेम तुझं आम्हाला दे. आणि आमच्या अंतःकरणाची वृत्ती तुझ्या रूपाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी, गुणांच्या ठिकाणी, नामाच्या ठिकाणी, तुझ्या चरित्राच्या ठिकाणी आसक्त होऊ दे. संसारातली कोणतीही प्रीती आम्हाला नको. अशा प्रकारची मागणी केली. तेच भक्त प्रल्हादजी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रूपानं कलियुगामध्ये अवतीर्ण झालेत. म्हणून तुकोबराय देवाकडे हीच प्रार्थना करतायत, तेथे माझी हरिवृत्ती राहू देवा, त्याच ठिकाणी माझ्या अंतःकरणाची वृत्ती राहू दे, संसारामध्ये नको. कुठं राहू दे याचं चिंतन करताना तुकोबराय या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये म्हणतात, प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे विटेवर एक साजिरी अशा प्रकारची मूर्ती आहे की जी समचरण दृष्टी अशा प्रकारची आहे. विटेवर असणारी ती मूर्ती, परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, समचरण दृष्टी असा आहे आणि साजिरी असा आहे. ते विटेवर आहे आणि त्या मूर्तीच्या ठिकाणी, त्या स्वरूपाच्या ठिकाणी माझ्या अंतःकरणाची वृत्ती राहू दे. भगवंताच्या विटेवर असणाऱ्या त्या स्वरूपाचं वर्णन करताना पहिला शब्द तुकोबरायांनी वापरलाय, समचरण दृष्टी. या शब्दाला घेऊन हा अभंग मंगलाचरणाचा आहे असंही चिंतन करता येतं. कारण देवडीकर या प्रतीनुसार हा अभंग तर पहिल्याच क्रमांकाचा आहे. गाथ्यामध्ये हा पहिल्या क्रमांकाचा अभंग दिलेला आहे. आणि समचरण दृष्टी यातून भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं असल्यामुळे हे मांगल्याचं चिंतन आहे. कसा आहे परमात्मा, समचरण दृष्टी. पहिला शब्द आहे सम, निर्दोषम ही समम ब्रह्म. विटेवर असणारा परमात्मा ब्रह्मरूप आहे हे सिद्ध करण्यासाठी तुकाराम महाराजांचा हा पहिला शब्द आहे. सम, परमात्मा सम आहे.
जसं सर्वत्र ओतप्रोत सर्व उपाधींमध्ये जसं चैतन्य समान आहे, तसं परमात्मा पांडुरंग हेच ब्रह्म असल्यामुळे सर्वत्र तो ओतप्रोत आहे. दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक. समान रूपाने तो सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून सम शब्दातून परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. समचरण, परमात्म्याचे चरण समान आहेत आणि परमात्म्याची दृष्टी सुद्धा समान आहे. समदृष्टी. सम हा शब्द चरणाकडेही लावला जातो आणि दृष्टीकडेही लावला जातो. परमात्मा समचरण आहे, समदृष्टी आहे, अर्थात त्याचे चरण समान आहेत. परमात्मा विटेवर जो उभा आहे तो समान चरण ठेवून उभा आहे. कृष्ण अवतारामध्ये त्याचे चरण समान नाहीत. देहुडा चरणी वाजवितो वेणू असा आहे. राम अवतारामध्ये एक पाय मागे एक पाय पुढे असा आहे. कृष्ण अवतारामध्ये देहुडा चरणी या स्वरूपातून भगवंताने सूचित केलंय की मी असुरांसाठी वक्र अशा स्वरूपाचा आहे. आणि रामा अवतारामध्ये एक पाय मागे एक पाय पुढे असं ठेवून सूचित केलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. परंतु विटेवर असणारं जे पांडुरंगाचं स्वरूप आहे, जे चरण आहे ते समान आहेत, समचरण. यातून हे सूचित केलंय की भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी आलेला सज्जन असो किंवा दुर्जन असो, महात्मा असो किंवा दुरात्मा असो, चांगला असो किंवा वाईट असो, त्याचा उद्धारच फक्त मी करतो हे सूचित करण्यासाठी समचरण अशा प्रकारचं स्वरूप परमात्म्याने विटेवर धारण केलेलं आहे. समचरण, परमात्मा समचरण आहे. चरण शब्दाचा अर्थ स्वरूप असाही होतो. उत्तमानाम हि स्वरूपम पाद शब्देन भण्यते. परमात्म्याचं स्वरूप जे आहे, अधिष्ठान तत्व जे आहे ते सर्व जगामध्ये ओतप्रोत आहे आणि ते समान आहे. त्याला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, म्हणून त्याला समचरण असं म्हटलेलं आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम असं ते आहे. समचरण. त्याच्यामध्ये वैषम्य नाही, विषमता ही द्वैतामध्ये असते. परमात्मा अद्वितीय आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म असं आहे. स्वगत सजातीय विजातीय या भेदाने तो रहित आहे, म्हणून परमात्मा समचरण असा आहे. तसाच तो समदृष्टी असा पण आहे. दृष्टी शब्दाचा अर्थ परमात्म्याची दृष्टी, जी नेत्रकमलातून आलेली जी दृष्टी आहे ती सुद्धा समानच आहे असा पहिला अर्थ होतो. तो भक्तांवरही कृपादृष्टी करतो आणि असुरांवरही तो कृपादृष्टीच करणारा आहे, सर्वांचा उद्धार करणारा आहे, म्हणून तो समदृष्टी आहे. किंवा एखाद्या योग्याच्या ध्यानमुद्रेप्रमाणे किंचित अर्धोन्मिलित आणि इतर कोणत्याही दिशेकडे न पाहता केवळ समोरच्या भक्तावरच केंद्रित करणारी ज्याची दृष्टी आहे, केंद्रित अशा प्रकारची दृष्टी, म्हणून त्या परमात्म्याला समदृष्टी असं म्हटलंय. असा दुसरा अर्थ करता येतो. एखाद्या योग्याप्रमाणे परमात्मा या ठिकाणी अर्धोन्मिलित दृष्टी करून भक्ताकडे कृपादृष्टीने पाहतो, म्हणून तो समदृष्टी आहे. आणि दृष्टी शब्दाचा अर्थ दृश्य धातूवरून स्त्रियांग तीन या सूत्राने, स्त्रियाम तीन असं सूत्र आहे. भाव अर्थामध्ये तीन प्रत्यय होऊन दृष्टी हे स्वरूप, हे रूप तयार होतं, शब्द तयार होतं. त्याचा अर्थ परमार्थतः द्रष्टा दृश्य भाव विरहित असणारी जी दृष्टी, दृंगमात्र दृष्टी, निरपेक्ष दृष्टी, ज्ञान असा अर्थ. स्वरूपभूत ज्ञान म्हणजे दृष्टी असा अर्थ दृष्टी शब्दाचा होतो. नहि द्रष्टुर्दृष्टेर विपरिलोपो विद्यते अविनाशित्वात असं चिंतन केलंय. परमात्म्याच्या दृष्टीचा कधी नाश होत नाही. परमात्म्याची जी दृष्टी आहे, ज्ञान आहे, ते दृंगमात्र आहे, नित्य असं आहे, अविनाशी आहे, द्रष्टादृश्य भाव विरजित अशा प्रकारचं आहे. म्हणून त्याची दृष्टी जी आहे ती सम आहे, त्याचं ज्ञान जे आहे ते सम आहे, म्हणून त्याला समदृष्टी असं म्हटलंय. म्हणून समचरण आणि समदृष्टी या दोन्ही शब्दातून भगवंताचं हे स्वरूप लक्षण सांगितलंय असा अर्थ सिद्ध होतो. श्रुती माता सांगते प्रज्ञान घन एव,
किंवा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, विज्ञानम आनंदम ब्रह्म, या सर्व श्रुतीतून परमात्मा ज्ञान घन आहे असं चिंतन केलंय. तुकोबराय समचरण आणि समदृष्टी या शब्दातून परमात्म्याचं हे ज्ञान घन स्वरूप सांगतात. हे स्वरूप लक्षण आहे. आणि परमात्मा ज्ञानरूप आहे याचा अर्थ तो सद्रूप आहे आणि आनंदरूप आहे असंही सिद्ध होतं. कारण दृष्टी हे जे पद आहे ते सत्य आणि आनंद यांचं उपलक्षण आहे असं मानलं पाहिजे. कारण सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म या श्रुतीमध्ये परमात्म्याचे हे जे सत्य, ज्ञान, आनंद यांचं सामानाधिकरण्य सांगून जे सत्य आहे तेच चिद्रूप आहे, जे चिद्रूप आहे तेच ज्ञानरूप आहे, जे ज्ञानरूप आहे तेच चिद्रूप आहे असं चिंतन केलं. याच्यावरून जिथं परमात्म्याची ज्ञानरूपता सांगितली त्या ठिकाणी परमात्मा सत आणि चितरूप आहेच असं चिंतन करावं लागतं. जिथं परमात्म्याच्या सत्तेचं चिंतन केलं त्या ठिकाणी परमात्मा चिद्रूप आणि आनंदरूप आहेच असं चिंतन करावं लागतं. आणि जिथं परमात्मा आनंदरूप आहे असं चिंतन केलंय त्या ठिकाणी परमात्मा सद्रूप आणि चिद्रूप आहे असं चिंतन करावं लागतं. कारण सत, चित आणि आनंद हे एकमेकांना सोडून कधी राहत नाही. या तिन्ही पदाचा जो अर्थ आहे तो खऱ्या अर्थाने एकच आहे. जसं खडी साखरेच्या ठिकाणी काठिन्य, माधुर्य आणि श्वेतता हे तिन्ही एकच आहे, त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सत, चित आणि आनंद हे एक रूप अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून समचरण दृष्टी या शब्दातून विटेवर असणारा परमात्मा हा सच्चित आनंद रूप आहे असं तुकोबराय सूचित करतायत. शास्त्रामध्ये, वेदामध्ये ज्या ब्रह्माचं वर्णन सच्चिदानंद रूप या रूपाने केलेलं आहे तसाच आमचा परमात्मा किंवा तेच ब्रह्म विटेवर उभं राहिलेलं आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. तोच विटेवर असणारा समचरण दृष्टी विटेवरी, विटेवर हाच परमात्मा आहे जो समचरण समदृष्टी असा आहे. सच्चित आनंद घन अशा प्रकारचा परमात्मा आहे. अर्थात ज्यांना या स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल त्यांनी या परमात्म्याकडे गेलं पाहिजे, परमात्म्याला प्रार्थना केली पाहिजे, तरच आपल्याला असत जड दुःखातून मुक्त होता येतं आणि सतचित आनंदाची प्राप्ती करता येते. म्हणून तुकोबराय समचरण दृष्टी या शब्दातून संपूर्ण भक्तांना, सर्व जीवांना आवाहन करतात की मुक्त व्हायचं असेल, अनित्यतेतून सत्यतेकडे जायचं असेल, अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं असेल आणि दुःखातून आनंदाकडे जायचं असेल तर तुम्हाला परमात्म्याकडे गेलं पाहिजे, परमात्म्याला प्रार्थना केली पाहिजे, परमात्म्याची कृपादृष्टी आपल्यावर आपण करून घेतली पाहिजे आणि आपण मुक्त झालं पाहिजे. समचरण दृष्टी असा परमात्मा आहे. आणि असा परमात्मा जो आहे तोच सगुण साकार भक्तांकरिता झाला आणि तो विटेवर आला, विटेवर आला. आता विटेवर तो आला तर तो कसा आहे? साजिरी, अत्यंत सुंदर मनोहर अशा प्रकारचं त्याचं ते रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा तो आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे, येर कोणीकडे इंद्रचंद्र. असा परमात्मा सुंदर आहे. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी, असा परमात्मा अत्यंत सुंदर आहे. साजिरी, सगुण रूपाने आला तो सुंदर आहे आणि निर्गुण रूपाने परमात्मा समचरण दृष्टी असा आहे. अशा सगुण आणि निर्गुणाचा ठाव म्हणजे विटे पाव धरी येले असा परमात्मा आहे. तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. असा सगुण निर्गुणाचा सिद्धांत सुद्धा तुकाराम महाराजांनी या पहिल्याच चरणामध्ये आणि पूर्वार्धामध्ये सांगितलेला आहे. कोणी परमात्मा सगुणच आहे असं मानतं, कोणी निर्गुणच आहे असं मानतं, कोणी तर परमात्म्याला मानितच नाही, सगुणही नाही निर्गुणही नाही, देवच नाही म्हणतात. पण एक वर्ग असा आहे की तो परमात्म्याला सगुण रूपानेही जाणतो आणि निर्गुण रूपानेही जाणतो. तो वारकरी संप्रदाय आहे आणि ती संतांची दृष्टी आहे.
आणि हा वारकरी संप्रदायाचा समतोल सुमधुर असा सम्यक समन्वय आहे की ज्यामध्ये परमात्म्याचं सगुण रूपत्वही सांगितलंय आणि निर्गुण रूपत्वही सांगितलेलं आहे। स्वरूपाने परमात्मा निर्गुण आहे आणि तोच परमात्मा भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता शुद्ध सत्वात्मक मायेचा उपाधी घेऊन सगुण साकार होतो आणि म्हणून त्याला विटेवरी असं म्हटलंय। समचरण दृष्टी हे निर्गुण निराकार स्वरूप आहे, विटेवरी साजिरी हे सगुण साकार स्वरूप आहे। आणि तुकोबाराय सांगतात तेथे माझी हरिवृत्ती राहो, त्या ठिकाणी माझी अंतःकरणाची वृत्ती राहू दे। आता तेथे शब्दाचा अर्थ करताना दोन ठिकाणी असं चिंतन करावं लागतं। जे समचरण दृष्टी आहे तेथे माझी हरिवृत्ती राहो आणि जे विटेवरी साजिरी आहे तेथे माझी हरिवृत्ती राहो। अर्थात निर्गुण निराकाराच्याही ठिकाणी आमच्या अंतःकरणाची वृत्ती राहू दे आणि तेच तत्व सगुण साकार झाले त्या सगुण साकार स्वरूपाच्या ठिकाणी आमच्या अंतःकरणाची वृत्ती राहू दे। वृत्तीची दोन प्रयोजनं शास्त्रामध्ये सांगितलीत आणि तेच या ठिकाणी तुकोबाराय सूचित करतायत। एक, अंतःकरणाच्या वृत्तीचं पहिलं प्रयोजन असतं ते म्हणजे ज्ञान, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे, अविद्या निवृत्ती झाली पाहिजे। ज्ञान म्हणजेच अविद्येची निवृत्ती, हे वृत्तीचं प्रयोजन वेदांत शास्त्रामध्ये सांगितलं। अविद्या निवृत्ती फलदर्शनात, अंतःकरणाच्या वृत्तीचं प्रयोजन हेच आहे, काय? अविद्येची निवृत्ती झाली पाहिजे, म्हणजेच ब्रह्मज्ञान झालं पाहिजे। म्हणून समचरण दृष्टी तेथे माझी हरिवृत्ती राहो असं म्हणण्यातून ब्रह्मज्ञानाची वृत्ती आहे। निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणाची वृत्ती कायम स्वरूपी राहण्याकरिता ती ज्ञानात्मक झाली पाहिजे, अविद्येची निवृत्ती झाली पाहिजे। म्हणून तेथे माझी हरिवृत्ती राहो म्हणताना अविद्येची निवृत्ती करा असं चिंतन आहे। आणि विटेवरी साजिरे अशी जी मूर्ती सगुण साकार आहे त्या ठिकाणी माझी वृत्ती राहो असं इथं चिंतन केलं तर वृत्ती या शब्दाचं, या वृत्तीचं प्रयोजन दुसरं असं आहे की भक्ती, परमात्म्याची भक्ती, सगुण साकाराची भक्ती करणं हे सुद्धा अंतःकरणाच्या वृत्तीचं प्रयोजन आहे। जसं ज्ञानात्मक वृत्ती झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, निर्गुणामध्ये वृत्ती राहत नाही, तसं वृत्तीमध्ये प्रेम निर्माण झाल्याशिवाय ती वृत्ती परमात्म्याच्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी कायमस्वरूपी राहत नाही। ज्ञानात्मक वृत्ती हे निर्गुण स्वरूपामध्ये स्थिर होते आणि प्रेमात्मक वृत्ती ही, प्रेमलक्षणा वृत्ती ही सगुण साकारामध्ये स्थिर होते। याचा अर्थ असा आहे की निर्गुण निराकारामध्ये आमची वृत्ती राहण्याकरिता तुकोबाराय म्हणतात आमच्या वृत्तीमध्ये ज्ञान दे आणि तिला स्थिर कर, आणि सगुण साकारामध्ये वृत्ती राहण्याकरिता त्या वृत्तीमध्ये सगुण साकाराच्या विषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे। देवा ते प्रेम तू आम्हाला दे आणि त्याद्वारा आमच्या अंतःकरणाची वृत्ती ही सतत तुझ्या सगुण साकाराच्या ठिकाणी राहू दे, तेथे माझी हरिवृत्ती राहो असं याचं चिंतन करता येतं। तुकोबाराय म्हणतात आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। देवा दुसरं आम्हाला काही नको आहे, आणिक न लगे आम्हाला काही दुसरं लागत नाही। दुसरं काय आहे? आणिक काय आहे? माईक पदार्थ, आणिक माईक पदार्थ न लगे, मायाजन्य असणारे मिथ्या असणारे पदार्थ आम्हाला नको। पदार्थ तर नकोच, पण तेथे माझे आर्त नको देवा, त्या पदार्थांच्या ठिकाणी आमच्या अंतःकरणाची इच्छा सुद्धा होऊ देऊ नको। आर्तता म्हणजे इच्छा, ते पदार्थ प्राप्त करण्याची इच्छा सुद्धा आम्हाला देवा होऊ देऊ नका। कारण मायाजन्य जेवढे पदार्थ आहेत ते दुःखाला कारण ठरणारे असतात, कारण मायाच मुळात असत जड दुःख रूप आहे। त्यामुळे मायाजन्य असणारा सर्व संसार हा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ अशा प्रकारचा आहे। अज्ञानी जीवांना, भ्रमिष्ठ जीवांना जरी विषयातलं सुख हे सुख वाटत असलं तरी विवेकी पुरुषांना मात्र विषयातलं सुख हे सुख न वाटता ते दुःख वाटतं। सर्वं दुःखमेव विवेकिनः परिणाम ताप संस्कार दुःख ही गुणवृत्ती विरोधाच्च सर्वं दुःखमेव विवेकिनः।
साधकाला, विवेकी पुरुषाला हे विषयातलं सुख सुख वाटतच नाही, ते दुःख वाटतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्हाला काही नको, माईक पदार्थातलं काही आम्हाला नको आहे. तिथं आमच्या अंतःकरणाची वृत्ती जाऊ देऊ नका. आमच्या मनामध्ये ते प्राप्त करण्याची इच्छा सुद्धा होऊ देऊ नका. हे वैराग्य तुकोबारायाच्या अंतःकरणामध्ये आहे. विषयांच्या विषयी वैराग्य धारण केल्याशिवाय आपल्या अंतःकरणाची वृत्ती ही परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर होणं शक्य नाही. म्हणून तुकोबाराय दुसरी मागणी वैराग्याच्या संबंधाने करतात, असंही चिंतन करता येतं की देवा, आमच्या अंतःकरणामध्ये या संसारातील सर्व विषयांच्या विषयी वैराग्य निर्माण होऊ दे. तिथं आमच्या अंतःकरणाची वृत्ती जाऊ देऊ नको. कुठपर्यंत जाऊ देऊ नको? तुकोबाराय सांगतात, इहलोकातील तर नकोच, पण परलोकातील दिव्य अशा प्रकारची सुख प्राप्त करण्याची सुद्धा आम्हाला इच्छा निर्माण होऊ देऊ नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुश्चित्त झणी जडो जडो देशी. हे देवा, आमचं चित्त तर दुश्चित्तच आहे, विषयाच्या ठिकाणी जाणारं अशा प्रकारचंच आहे. म्हणून तर आम्ही तुला प्रार्थना करतोय. पण आमचं हे वाईट असणारं कामक्रोधांनी दूषित झालेलं हे जे चित्त आहे, हे कदाचित झणी, कदाचित तो त्या ठिकाणी जडू देशील. कुठं? की जे दुःखाची शिराणी असणारी ब्रह्मादिक पदे आहेत, त्या ठिकाणी कदाचित तो आमच्या अंतःकरणाचं हे वाईट अंतःकरण, दूषित अंतःकरण आमचं कदाचित तो जडू देशील, तिथं जाऊ देशील, तर त्याचं होऊ देऊ नको. ब्रह्मादिक पद ही दुःखाची शिराणी आहेत असं आम्हाला कळालेलं आहे. स्वर्ग, ब्रह्मलोक सगळे हे दुःखाची शेलकी वाटे आहेत. शिराणी म्हणजे एक अर्थ, शिराणी म्हणजे इच्छा असा पण होतो. ब्रह्मादिक पदाची इच्छा करणं म्हणजे दुःखाचीच इच्छा करण्यासारखं आहे. दुःखाची शिराणी आहे ती, दुःखाची इच्छा करण्यासारखं आहे. म्हणून तिथं आमचं हे अंतःकरण जाऊ देऊ नको. किंवा शिराणी शब्दाचा अर्थ शेवटचा वाटा, शिगेचा वाटा, शिगेचं दुःख, शेवटचं दुःख म्हणजे ब्रह्मादिक पदे आहेत. माऊलींनी असं चिंतन केलं, जे ब्रह्मलोकामध्ये गेले त्यांचं बघा तिथं काय होतंय. तो बराच माऊली सांगतात, तिथले लोक काय म्हणतात ब्रह्मलोकातले, हा अंतरा यावचिता का ओढवलाशे भगवंता, ऐसे देवी भोग भोगिता अनुतापी नित्य. परमात्म स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. हा ब्रह्मलोक प्राप्त होणं म्हणजे आता परमात्म स्वरूपाला मिळण्याकरता हा प्रतिबंधच आहे. आम्हाला अंतराय झाला, हा प्रतिबंध आला. एवढा काळपर्यंत आता आम्हाला या ब्रह्मलोकात राहावं लागणार. कधी ब्रह्मदेवाचं आयुष्य संपणार आणि मग आम्ही कधी त्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होणार. आणि अशा प्रकारचे हे वियोगाचं दुःख तिथल्या देवतांना होतं. आणि ते देवाला प्रार्थना करतात असं चिंतन आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तिथं जाऊन असा पश्चाताप करण्यापेक्षा, अनुताप करण्यापेक्षा आत्ताच आम्हाला त्या ब्रह्मादिक पदाची इच्छा नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. या सर्व जगतामध्ये काय चाललाय तो व्यवहार पहा, जगताची उत्पत्ती करा. हा मोठा संसारच आहे तो ब्रह्मादिकांचा. आणि म्हणून हे दुःखाला, हे द्वैतामध्ये राहणं असल्यामुळं हे खऱ्या अर्थानं दुःखाला कारण ठरणार आहे. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे असं असल्यामुळे, द्वितीयाद्वै भयं भवती असं असल्यामुळे ब्रह्मादिक पद सुद्धा दुःखाची शिराणी आहे. कारण ती सुद्धा द्वैतातली आहे. म्हणून देवा, तेथे दुश्चित्त झणी जडो देशी. कदाचित तिथं आमचं चित्त तो जडू देशील, पण तिथं चित्त आमचं जाऊ देऊ नको, तिथं आसक्त होऊ देऊ नको. हे तुकोबारायाच्या अंतःकरणामध्ये असणारं पारलौकिक विषयाच्या संबंधीचं वैराग्य आहे. वैराग्य हे इहलोकापासून परलोकापर्यंत अज्ञानी जीवांनी ज्यांना अनुकूल मानलेलं आहे अशा सर्वच विषयांच्या विषयी त्यागाची इच्छा होणं, त्याला वैराग्य म्हटलंय. असं हे वैराग्य तुकोबारायाच्या अंतःकरणात आहे. असंच वैराग्य साधकाच्या अंतःकरणात असलं पाहिजे. तुकोबाराय ही गोष्ट सूचित करतायत. का नको या सर्व गोष्टी आम्हाला? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. या सर्व विषयांच्या सुखाचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. काय आहे वर्म? जे जे कर्म धर्म नाशवंत, हे त्याचं वर्म आहे. जे जे कर्म धर्मजन्य अशा प्रकारचं आहे, कर्मरूप धर्मजन्य आहे. यागादिरेव धर्म असं म्हटलंय मीमांसकांनी.
यज्ञयागादी करणं हा एक धर्मच आहे. ब्रह्मज्ञान सोडून किंवा भक्ती सोडून जे जे काही मोक्षाला कारण न ठरणारं आहे आणि ते प्राप्त होणार आहे ते सगळं कर्मधर्मजन्य अशा प्रकारचं आहे. ऐहिक सुखाची प्राप्ती, पारलौकिक स्वर्गादी लोकांची प्राप्ती, ब्रह्मादी लोकांची प्राप्ती हे कर्मधर्मजन्य आहे आणि ते सुद्धा नाशवंत अशा प्रकारचं आहे. तद यथा इह कर्मचितः लोकः क्षीयते तथा अमुत्र पुण्यचितः लोकः क्षीयते. आणि म्हणून तो जो साधक आहे तो परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदम आयात नास्त्य कृतः कृतेन. त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं असतं की ज्याप्रमाणे या लोकामध्ये कर्माने प्राप्त होणारी सगळी सुख ही नाशवंत आहेत कृष्यादी, त्याप्रमाणे स्वर्गामध्ये प्राप्त होणारी जी दिव्य अशा प्रकारची सुख आहेत ते सुद्धा पुण्यरूपी कर्मानेच प्राप्त होणारी असल्यामुळे ते सुद्धा विनाशी आहेत. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेचे इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे पुण्य लोका मृत्यू लोका. आणि त्यामुळे तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, अधोगतीला जावं लागतं शेवटी. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे दुःखाची शिराणी आहेत आणि हे नाशवंत आहेत अशा प्रकारचं त्यांचं वर्म आम्हाला कळालेलं असल्यामुळं जगतातील आणि दिव्य अशा प्रकारच्या परलोकातील कोणत्याही प्रकारच्या विषयांचं सुख आम्हाला देवा नको आहे. मग काय पाहिजे? तुकोबाराय सांगतात आमचं एकच मागणं आहे, तेथे माझी हरिवृत्ती राहो. परमात्मा स्वरूपाच्याच ठिकाणी आमच्या अंतःकरणाची वृत्ती राहू दे, कारण परमात्मा स्वरूपच हे सच्चित आनंद रूप आहे. आनंदाला प्राप्त व्हायचं असेल आनंदाच्याच ठिकाणी वृत्ती गेली पाहिजे. आनंद म्हणजेच परमात्मा आहे. आनंद हे प्रयोजन आपलं प्राप्त करायचं असेल तर आनंद रूप परमात्म्याच्याच ठिकाणी आपल्या अंतःकरणाची वृत्ती राहिली पाहिजे, दुसरीकडे न राहिली पाहिजे असा याचा अर्थ आहे. ही तुकोबारायच्या अंतःकरणात असणारी अनन्यता आहे. तुकोबाराय दुसरं काही मागायला तयार नाहीत, हेच मला पाहिजे. कठोपनिषदामध्ये ज्याप्रमाणे त्या नचिकेताला यमदेव प्रसन्न आहेत, 3 वर माग म्हणतात. त्यावेळेला नचिकेतानं पहिल्या वरामध्ये आपल्या पित्याचा उद्धार हो, पिता आपल्यावर प्रसन्न हो अशा प्रकारचं मागणं केलंय. दुसऱ्या मागणीमध्ये स्वर्गप्राप्तीची असणारी जी अग्निविद्या आहे ती कोणती, त्याच्या संबंधी विचारणा केलेली आहे. आणि तिसरा प्रश्न विचारताना मात्र ब्रह्मज्ञानाच्या संबंधानं केला. हा आत्मा कोण आहे? मृत्यूच्या नंतर या आत्म्याचं होतं काय? आत्म्याचं स्वरूप नेमकं काय आहे, कसं आहे, असं आत्म्याच्या संबंधाने प्रश्न विचारला. तेव्हा नचिकेताला त्या ठिकाणी भगवान यमराजाने अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवली. तुला मी दिव्य अशा प्रकारच्या स्वर्गाचं राज्य देतो, मृत्यूलोकाचं राज्य, त्रैलोक्याचं राज्य देतो, परंतु हा प्रश्न विचारू नकोस. तेव्हा त्या ठिकाणी नचिकेतानं सर्व प्रलोभनांना लाथाळलं, कशाचाही स्वीकार केला नाही आणि सांगितलं की मला द्यायचं असेल तर फक्त हेच द्या. नान्यम वरम नचिकेता वृणीते, दुसरा वर मी मागत नाही, मला हेच पाहिजे. आणि मग यमदेवांना त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानच सांगावं लागलं. त्याप्रमाणे तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये ही मागणीच्या संबंधाने अनन्यता आहे की देवा द्यायचं असेल तर हेच दे, दुसरं मला काही नको. अनेक न लगे इथं अनन्यता आहे. काय पाहिजे? तेथे माझी हरिवृत्ती राहो, हा तुकोबारायाचा आग्रह आहे. हेच मला पाहिजे. तुझ्या सगुण आणि निर्गुणाच्या ठिकाणी माझ्या अंतःकरणाची वृत्ती ही कायमस्वरूपी राहिली पाहिजे. हेच मला मागायचंय, दुसरं काही मागायचंच नाही. आपणही भगवंताकडे असंच मागितलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. अशी भक्तीच्या संबंधाने, विवेक वैराग्यादिकांच्या संबंधाने, ब्रह्मज्ञानाच्या संबंधानेच आपण भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे. ऐसे भाग्य कैला हाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, अशी मागणी केली पाहिजे. प्रेम देवाचे हे देणे असं असल्यामुळे मज भाव प्रेम देई प्रीती, गुणनाम वर्णावया स्तुती, विघ्ना सोडवणे हाती विनंती माझी परिसावी, अशा प्रकारचीच मागणी आपण भगवंताकडे केली पाहिजे.
अशा प्रकारचं प्रशिक्षण तुकोबाराई या अभंगामध्ये आपल्याला देता येते. जगामध्ये कोणत्याही विषयाच्या ठिकाणी तुम्ही आसक्त राहू नका. हे तुमच्या दुःखाला कारण ठरणार आहे. किंबहुना पारलौकिक सुखाची सुद्धा अपेक्षा करू नका, कारण ते तर दुःखाची शिराणी अशा प्रकारची आहे. असं प्रशिक्षण तुकाराम महाराज या अभंगात देत आहेत. ऐहिक पारलौकिक विषयाच्या सुखाच्या संबंधाने अंतःकरणात वैराग्यच धारण करा, अशा प्रकारचं प्रशिक्षण तुकोबाराई या अभंगातून देत आहेत. जे जे कर्म धर्म जन्य अशा प्रकारचं असतं ते सर्व नाशवंत असतं. हे त्याचं वर्म आहे. हे वर्म तुकोबाराई आज आपल्याला सांगतायत. याचं प्रशिक्षण आपल्याला देत आहेत. परमात्मा समचरण दृष्टी असा आहे. त्याचं चरण समान आहे, त्याची दृष्टी समान आहे. कृपाळू आहे परमात्मा. असं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान सुद्धा तुकाराम महाराज या अभंगातून देतात. विटेवर जी मूर्ती आहे ती साजिरे आहे, म्हणून त्याच ठिकाणी तुम्ही जा, त्या परमात्म्याचं दर्शन करा, विठ्ठलाचं दर्शन करा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. त्या परमात्म्याचं दर्शन करा आणि दुःखातून मुक्त व्हा. अशा प्रकारचा उपदेश, अशा प्रकारचं प्रशिक्षण, अशा प्रकारचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी तुकोबाराई सांगतायत. आणि तेथे माझी हरिवृत्ती राहो असं म्हणताना देवाला जाऊन हेच मागा, दुसरं काही मागू नका. बाकी सर्व नाशवंत आहे, दुःखाला कारण ठरणार आहे. अशा प्रकारे तुकोबाराई या अभंगातून आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. भक्तीचा महिमा, ज्ञानाचा महिमा, परमार्थाचं वर्म, ह्या सगळ्या गोष्टी तुकोबाराई या अभंगातून सांगतायत. साधकांना याचं प्रशिक्षण देतात. म्हणून पहिल्यांदा जे वाक्य बोललं होतं ते असं आहे की संतांचं मागणं सुद्धा खऱ्या अर्थानं देण्यातच जमा होतं, असा याचा अर्थ आहे. मागण्यातून तुकाराम महाराज हे सगळं आपल्याला शिकवतात, सांगतात, देतात. म्हणून तुकाराम महाराजांचं आपण हे ऐकलं पाहिजे. अशा प्रकारचं आपलं चरित्र आपण घडवलं पाहिजे. अशा प्रकारचा आपण परमार्थाचा मार्ग प्रशस्त केला पाहिजे. आणि हे होण्यासाठी आपण भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, कारण त्याच्या कृपेशिवाय आपलं काही परमार्थातलं पाऊलही उचलणं शक्य नाही. तुका म्हणे कृपा करेल नारायण, तरीच हे वर्म पडे ठावे. श्रुती माता सांगते यमे वयेश वृणुते तेन लभ्यहा तस्य एष आत्मा विवृणुते तनुम स्वाम. परमात्म्याची कृपा ज्याच्यावर होते त्याला ज्याचा उद्धार करावा वाटतो, त्याला ज्याच्या अंतःकरणात प्रकट व्हावं वाटतं, त्याच्याच अंतःकरणात तो प्रकट होतो, त्याचा उद्धार करतो, त्याचं कल्याण करतो. आणि म्हणून परमात्म्याची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. याकरिता परमात्म्याची अशी प्रार्थना आपण सतत करावी. अशी प्रार्थना आपण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी करून